भंडारा शहरातील महिला नर्सिंग कॉलेजच्या मुलींना परीक्षेत गुण वाढवून देण्यासाठी कॉलेजमधील शिक्षक किरण मुरकुटे यांनी शरीर सुखाची मागणी केली होती। त्यामुळे मुलींनी सगळा प्रकार घरच्या लोकांना सांगितल्यावर पालक नर्सिंग कॉलेजमध्ये येत शिक्षिकाला चांगलाच चोप दिला। त्यानंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक करत गुन्हा दाखल केला आहे। तर आज आरोग्य विभागाचे डेप्युटी डायरेक्टर यांनी भेट देत संपूर्ण माहिती जाणून घेतली आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल व कर्मचाऱ्यांना तंबी देत सूचना सुद्धा देण्यात आल्या। आता तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे, त्या तक्रारीच्या अनुषंगानेच मी इथे विद्यार्थ्यांना भेटायला आलो, आपल्या स्टाफला भेटायला आलो, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि जेही काल जो प्रकार झाला त्याबद्दल पोलिसांची तपासणी सुरूच आहे आणि त्यानंतर आम्ही जे योग्य ते कारवाई करू त्यांच्यावरती। ऑलरेडी आम्ही कारवाईचा प्रस्ताव पाठवलेला आहे डायरेक्टर ऑफिसला आणि त्यांच्यावरती नक्कीच कारवाई होईल। सध्या आता इथे कोणाकोणाचे बयान वगैरे काय मुलींची मुलींची चर्चा झाली आहे। मुलींची तर सध्या आता मी प्रत्येकासोबत संवाद साधला। पाचही जे क्लासरूम आहे त्यांच्या तिथे गेलो तर सध्या तर मुलींनी काही समस्या म्हणजे असं खूप काही उहापोह केला नाही। कदाचित होऊ शकते एक तर त्यांना सांगायचं नसेल किंवा मग काही समस्याच नसेल, दोनच मुद्दे असू शकतात, परंतु सध्या तरी त्यांनी काही माझ्यासमोर समस्या सांगितल्या नाही। सगळं हॉस्टेलची फॅसिलिटी चांगली आहे, फक्त थोडंसं पाण्याचा आरोचा प्रॉब्लेम आहे, ते मी डॉक्टर अतुलला सांगितलेलं आहे, ती लवकरात लवकर तो आरोचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा। आणि राहिला प्रश्न, आमच्या स्टाफ सोबत आम्ही चर्चा केली। सीसीटीव्हीचं एक प्रपोजल आहे, ते सीसीटीव्हीचं प्रपोजल लवकरात लवकर इन्स्टॉल करायला सांगितलेलं आहे। ते प्रपोजल सँक्शन झालेलं आहे आणि विदिन वीक मध्ये किंवा 10 दिवसात ते सीसीटीव्ही इथे प्रेमायसेस मध्ये कार्यान्वित होईल। काही असा एक आरोप होत आहे, ज्या तक्रारकर्त्या विद्यार्थिनी आहेत त्यांना तक्रार परत घेण्याचा प्रेशर येत आहे किंवा इथे जे काही स्टुडंट्स आहेत, अन्य स्टुडंट्स, ते त्यांच्यासोबत दुर्व्यवहार करतात किंवा बोलत नाहीत, तुम्ही प्रिन्सिपलच्या विरोधात केलेली तक्रार परत घ्या, असा एक दबाव त्यांच्यावर येतोय, अशी एक माहिती मिळत आहे। असं तर आता मी प्रत्येक मुलींसोबत तर नाही बोललो, पण क्लासरूम मध्ये जनरल चर्चा केली तर कोणी असा सांगितलेलं नाही आणि आरोप दबाव करण्याचा प्रश्नच नाही। जे जेनाईन आहे ते तर करावंच लागेल, म्हणजे काही त्याच्यात दुमतच नाही।